स्वप्नामध्ये मीच संकटात होते, म्हणून इंद्रजित सरांना हाक मारली. तुझ्यावर कितीही संकट येऊ देत ग, पण माझ्या इंद्राला तुझ्यामुळे संकटात टाकू नकोस म्हणजे झालं. हॅलो, इंद्रा आणि राणी छान तयार होऊन जत्रेसाठी निघालेत. तर माहिती आहे ना तुला काय करायचं? तयारी झाली? झाली ना साहेब. त्या आबांचा दिवा आणि त्यांची फटफटणारी पंथी विजवायलाच आम्ही इथे थांबलोय. त्यांना फक्त इकडे येऊ द्या, बाकीचं आम्ही बघतो. हेच पाहिजे मला. जत्रेमध्ये देवदर्शनाला गेला तर तुम्हाला देवा घरीच पाठवतो की नाही बघा. राणी, आबांनी काय सांगितले लक्षात ठेवा, नाही तू विसरशील. राणी, हा. अहो सर, तुम्ही मागे करायलात असं काय करताय? कारण तुझं लक्षच नाही माझ्याकडे. मस्करी करताय. तू काय एवढ्या टेन्शन मध्ये आहेस? हा, कारण तुम्ही माझं ऐकत नाहीये. हो, मी म्हणते ना तुम्हाला, मी सगळं एकटीने नीट करेन. तरी सुद्धा तुम्हाला जत्रेत यायचंय. काही नाही होणार मला. तू का टेन्शन घेतेस एवढं? आणि तू आहेस ना माझ्यासोबत. तू माझ्यासोबत असताना कोणी काही नाही करणार. डोंट वरी. हे बघ, जशी तुला माझी काळजी वाटते ना, तशी मलाही तुझी काळजी वाटते. मी नाही तुझा हात सोडू शकत. हा, आणि विषयाची परीक्षा का घ्यायची? हे बघा, तुम्हाला जर काही झालं ना तर काय करायचं मी? बघा, मी हात जोडते तुमच्या पुढे, तुम्ही प्लीज घरी थांबा. पण मला कळतच नाहीये तू एवढी काळजी का करतेस? मी आलो तुझ्यासोबत जत्रेत तर प्रॉब्लेम काय? एवढी का घाबरतेस? ते पहाटे पहाटे मला एक खूप वाईट स्वप्न पडलं. स्वप्न? कसलं स्वप्न? मी ना देवळात तुमची वाट बघत होते, म्हणजे जोडीने पाया पडायला, आणि तुम्ही नव्हतात माझ्याशी. मग मी तुम्हाला सगळीकडे शोधलं, पण तुम्ही कुठेच सापडला नाही. मग मी धावपळ करत परत मंदिरात आले तर तुम्ही. मी काय? मला बोलवत सुद्धा नाही. तुम्ही ऐका ना माझं, थांबा ना घरी. राणी, राणी शांत हो. अगं तूच म्हणतेस ना मैत्रीत कधी एकमेकांचा हात सोडायचा नसतो. मग आज तुझा हात मी का सोडेन? आणि मला असं वाटतं तू खूप ओव्हरथिंक करतेस. हे बघ, स्वप्नात आपल्याला जे काही दिसतं ते तसंच रिअल लाईफ मध्ये घडतं असं काही नाहीये ग. आणि शेवटी हुकुमाची राणी माझ्यासोबत असताना मला कोणी काय करणार आहे? आणि ऐक ना, हे बघ, आजचा दिवस ना आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आपण जो काही प्लॅन केलाय तो जर सक्सेसफुल झाला तर हा गेले काही दिवस आपण जो काही वनवास भोगतोय ना तो कायमचा संपणार आहे. अहो पण तूच नेहमी म्हणत आलीस आपण दोघं जर एकत्र असलो तर आपण काहीही करू शकतो. मग आज तू का घाबरतेस? हे बघ, बाकी मला काही माहित नाही, पण मी तुला एवढंच सांगतो की इथून पुढे आपण आपली जर्नी एकत्र करणार आहोत. चल. राणीचं टेन्शन हलकं करायला हवं. ती खूपच डिप्रेस झाली. आणि तू ना आज कमाल दिसतेस. अशी रोज का रेडी होत नाहीस तू?
रोज तू अशी छान रेडी झालीस आणि टेन्शन मध्ये असलीस ना तर मग तू काही छान नाही दिसणार एवढं. हो का सर? तसं तर तुम्ही पण खूप भारी दिसताय आज. तुम्ही रोज